नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अवकाळी आणि नुकसान भरपाई दुप्पट दराने मिळणार आहे याच्याबद्दलचं शासनाचा जी आर आलेला आहे। तो जी आर आज आपण बघणार आहोत। कशा प्रकारे दुप्पट अनुदान मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेले आहे व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषाबाहेर मदत करण्याकरता मंत्रिमंडळाने दिनांक 19/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व पुढील कालावधीत अवेळी गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषाबाहेर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघायला गेलं तर अवेळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या व पुढील कालावधीत अवेळी गावपीस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर जिरायतीच्या पिकासाठी नुकसानीची मदत कशा प्रकारे असणार आहे। 8,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित अगोदरची होती। आता मदतीचे वाढ म्हणजे मदतीचे वाढीचे दर कशा प्रकारे आहे 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित असणार आहे जिरायतीच्या पिकासाठी। आता बागायतीच्या पिकांसाठीची नुकसानीची मदत बघा, पूर्वीची होती 17,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित। आता मदतीचे वाढीव दर आहेत बघा 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित। आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठीची मदत आहे बघा 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित ही अगोदरची। आता मदतीच्या वाढीव दरमध्ये जर बघायला गेलं तर 36,000 प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या मर्यादित। तर मित्रांनो, राज्य आपत्तीच्या प्रतिसाद निधीमधील विविध निष्ठावर्ती अथवा दरपेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कमवरील विवरण पात्रता दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून हे ठरण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जी आरचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।